आज आपण आपल्या सर्व मित्रांना सांगितलं आहे की आपण आज भिवाई देवीचं लाईव्ह दर्शन लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहोत आणि सर्वांना लाईव्ह बघता येईल मंदिरातील भिवाई देवीची मूर्ती वगैरे. तर त्यासाठी आपण निघालो आहे. जाऊया आणि आपण बघूया यूट्यूबला लाईव्ह बघायचं आज की तिथला परिसर वगैरे सगळं बघू. नीरा नदीच्याच कडेला असणारे हे मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि परिसर खूप निसर्गरम्य असं वातावरण या ठिकाणी मंदिराच्या परिसरात आहे. खूप छान वाटतं आणि संध्याकाळचं तर खूप जबरदस्तच हवा वगैरे सुटते आणि त्यामुळे इथं बसायला सुद्धा खूप भारी वाटत असतं. कधी तुम्ही संध्याकाळचं येऊन या ठिकाणी बसलाय का? बघा आता आपण मंदिराजवळ आलेलो आहोत. मंदिराचं मंडपाचंही काम चालू आहे. खूप मोठा सभा मंडप या ठिकाणी होणार आहे. हा भिवाईच्या मंदिरासमोरील डोह आहे. या ठिकाणी पाणी कधीच आटत नाही. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ता आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 50 सबस्क्राईब नसल्यामुळे आपल्याला लाईव्ह यूट्यूबवरती दाखवता आलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. मला सांगा मित्रांनो, तुम्ही कधी आला होता या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी? कमेंट्समध्ये नक्की सांगा. किंवा तुम्ही वर्षातून एकदा या ठिकाणी येता का? कधी येता? कधी आलता? कुठून आलता? हे सर्व गोष्टी तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. बघात की तुम्ही कुठून कुठून येत असताय देवीचं दर्शन घेण्यासाठी, ते हे मला समजेल. मंदिरासमोरील दर्शन सभा मंडप घुमटासह व भव्य प्रवेशद्वार कमान लोक वर्गणीतून करण्याचे नियोजित आहे. तरी सर्व भाविकांनी सगळ हाताने मदत करावी ही विनंती. शिवाय सहर्ष दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत. श्री भिवाई देवी देवस्थान ट्रस्ट, कांबळेश्वर, तालुका फलटण, जिल्हा सातारा सर्व भाविकांना आवाहन करीत आहे की सर्व भाविकांना नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला खरं तर यूट्यूबला भिवाई देवीचं लाईव्ह दर्शन दाखवायचं होतं, परंतु झालं असं की आपल्या चॅनलला 50 सबस्क्रायबर नसल्यामुळं आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकत नाही आहे. तुम्ही जर मला आत्ता या चॅनलवरती बघत असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण पुन्हा लाईव्ह या ठिकाणी आपण दर्शन पूर्ण घडवून आणू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.